संत समागमे एखादी परी भावे त्याचे द्वारी श्वान याती, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक तेथे भले, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, तुका मने सर्व सुख त्या संगती, तुका मने सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांची या, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे। ग्रामामध्ये सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यामधील आजचं दशमीचं पुष्प गुंफण्याकरिता माझ्या पांडुरंगाच्या कृपेनं माझ्या भाग्याला आलेलं आहे। उद्या जागराचा दिवस आहे। जागराच्या आदल्या दिवशी संतांचं महात्म्य सांगावं, संतांचं महात्म्य गावं, या सांप्रदायिक नियमानुसार संतपर प्रकरणातील हा अभंग निवडलेला आहे। काय म्हणतायत पहा तुकाराम महाराज, संत समागमे एखादी परी, एखादी परी म्हणजे कोणत्याही प्रकारानं, फावे त्याचे द्वारी श्वान याती, तुकोबराया म्हटले संतांची संगत कोणत्याही प्रकारानं जर करायला मिळाली तर त्या या जीवानं करावी। नवे नवे कुत्र्याच्या यातीमध्ये जरी जन्म घेतला आणि संतांची संगत मिळत असेल तर कुत्र्याचाही जन्म घ्यायला हरकत नाही, असाही एक अर्थ आहे। आणि दुसराही असा अर्थ आहे की संतांच्या संगतीसाठी त्यांच्या दारामध्ये कुत्र्यासारखं पडून राहावं। बर तुकोबराया तुम्ही सांगताय तसं आम्ही करतो, तुम्ही म्हणताय ना कोणत्याही प्रकाराने संतांची संगत मिळवा, अगदी कुत्र्यासारखं त्यांच्या दारामध्ये पडून राहा, आम्ही राहतो, पण आम्हाला काय मिळेल? कारण कोणत्याही प्रयोजनाशिवाय मनुष्य सहसा वळत नाही, मला त्यातून काय मिळेल? पारायणला आम्ही बसलो, पारायणला बसल्यानंतर मी पारायण करते, मी वारी करते, पण त्यातून मला काय मिळेल? तसंच इथं आम्हीही तुकोबरायांना विचारलं, आम्ही संतांची संगती करतो, त्यांच्या दारामध्ये कुत्र्यासारखा अगदी पडून राहतो, पण आम्हाला काय मिळेल? तुकोबराया म्हटले तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे। तुकोबराया म्हटले साधा लाभ नाही, काय होईल? संतांच्या दारामध्ये जर आपण पडून राहिलो तर संतांच्या घरामध्ये जे राम नाम सुरू असेल त्या राम नामाचं श्रवण इतकंच नाही, ब्रह्माचंही श्रवण घडेल आणि त्यांचं उष्ट खाण्याला सुद्धा आपल्याला मिळेल। बरं इतकंच आहे का हो? तुकोबराया म्हटले इतकं नाही, कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक तेथे भले, नुसतंच कुत्र्यासारखं नाही तर संतांच्या घरी काम करणारी एखादी दासी असेल तर त्या दासीचा सुद्धा दास व्हा, पण संतांची संगत मिळवा। दासांचा दास, दासांचा दास असं तुकोबरायांनी या अभंगामध्ये सांगितलेलं आहे। कामारी बटीक सेवेचा सेवक व्हा, त्या संतांची सेवा करणारी जर कोण मंडळी असतील तर त्या मंडळींची सेवा जर करायला मिळाली तरी आनंदानं करा, कारण का तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे। आणि सगळ्यात मोठा फायदा तुकाराम महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितला, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती। आम्हाला ज्या सुखाची अपेक्षा आहे पण बाजारामध्ये पैसे दिले तरी ते सुख आम्हाला घेता येत नाही, असं सर्व सुख म्हणजे आत्मसुख, असं सर्व सुख म्हणजे ब्रह्मसुख, हे कुठे मिळेल? संतांच्या संगतीमध्ये मिळेल। म्हणून तुकोबराया म्हटले तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांची या। ब्रह्माचा जो ठेवा आहे तो अलगत आपल्याला मिळेल, शिवाय त्यांच्या पंक्तीमध्ये बसण्याचा सुद्धा आपल्याला लाभ मिळेल। म्हणून काय करा बाबांनो, संतांची संगती करा, हा सरळ सरळ अभंगाचा अर्थ आहे। विठ्ठल विठ्ठल। संत समागमे एखादी परी भावे त्याचे द्वारी श्वान याती, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा।
सत्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। विठ्ठल विठ्ठल। आताच आपण धावता अर्थ सरळ सरळ अर्थ पाहिला, पण तुकोबारायांचा एक जरी अक्षरावर जरी बोलायचं झालं तरी आम्हाला 1 तास 2 तास नाही, एक आयुष्य सुद्धा कमी पडेल। तुकोबारायांनी सुंदर सांगितले या अभंगामध्ये, तुम्ही आम्ही जीव जन्माला आलो, पण जन्माला आल्यानंतर या जीवाला अजूनही कळलेलं नाही की या जीवानं संगत कुणाची करावी। काय कळलंय हो आम्हाला? आम्ही संगत कुणाची करतो? बोला की। आम्ही संगत कुणाची केली? संसाराची संगत केली। पण संतांनी कुणाची संगत करायला सांगितली? संतांची संगती करायला सांगितली। संसाराची संगत आम्ही न मागता आम्हाला मिळालेली आहे, पण अशा संसारामध्ये आम्ही जन्म घेतल्यानंतर आपण प्रयत्नाने संतांची संगती मिळवायची आहे, कारण संघाचा परिणाम या जीवावर उदात्त आणि व्यापक होत असतो। एखाद्या नको ते पिणाऱ्याची संगती जर केली, ऐकताय ना, कळतंय ना, नको ते पिणाऱ्याची जर संगती केली, पहिला तो म्हणतो चल माझ्या पैशाने देतो चल, नंतर अशी संगती घडली की नंतर ती व्यक्ती हजर नसताना सुद्धा याचे पाय त्या दुकानाकडे गेल्याशिवाय राहत नाहीत। हा संगतीचा होणारा परिणाम आहे। आणि एखादा हरिपाठ करणाऱ्याची किंवा ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याची जर संगती या जीवाला घडली तर ती व्यक्ती उपस्थित नसताना सुद्धा या जीवाचा हरिपाठ अखंड चालू राहिल्याशिवाय राहत नाही। हा देखील कशाचा परिणाम आहे? हा सुद्धा संगतीचा परिणाम। म्हणून संघाचा जर परिणाम आपल्या जीवनावर एवढा उदात्त आणि व्यापक होत असेल तर या जीवानं कुणाची संगती करावी हे ज्याचं त्याला ठरवता आलं पाहिजे। 4 चौघ चौकामध्ये उभे राहतात, 4 चौघ काय करतात? चौकामध्ये उभे राहतात। ती जर चांगल्या संगतीची असतील तर ती संगत चांगली घडेल। विठ्ठल विठ्ठल। या या हो, म्हणून जीवाला ठरवता आलं पाहिजे। आता इकडे लक्ष द्या, ह्या अभंगामध्ये श्रवण नावाचा एक शब्द आलाय। त्या श्रवणावर तुमचं जे आता झालं ना लक्ष विचलित, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल। संत समागमे एखादी परिभावे त्याचे द्वारी श्वान याते। एखाद्याला जर शिवी घातली किंवा एखाद्याला जर काय कुत्र्यासारखं वागतोस म्हटलं तर आम्हाला वाईट वाटतं का गोड वाटतं, चांगलं वाटतं? महिला मंडळ जरा बोला की। एखाद्यानं म्हटलं काय कुत्र्यासारखं वागतोस, तर आम्हाला चांगलं वाटतं का वाईट वाटतं? पण तुकोबराय सांगतात संतांच्या दारामध्ये कुत्र्यासारखं पडून राहा, चांगलं आहे का वाईट आहे? दोन्ही तोंडानं बोलायचं नाही, एकच बोलायचं। तुकोबरायांनी दुसऱ्या कुठल्या प्राण्याचं का उदाहरण घेतलं नाही? कारण कुत्रा नावाचा प्राणी हा आपल्या मालकाशी प्रामाणिक आणि दक्ष असतो। आणि रामदास स्वामी म्हणतात सावध साक्षेप्याने दक्ष तया तात्काळची मोक्ष। म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे? श्वानाची म्हणजे कुत्र्यासारखं पडून राहण्यासाठी तुकोबारायाने सांगितले। बघा, आपण एकदा झोपलो, इतकं डाराडूर झोपतो की घरामध्ये चोरी जरी होऊन गेली तरी आम्हाला कळत नाही, पण एखादं कुत्रं रस्त्यावर निवांत झोपलेलं असतं, पण पायाचा जरी आवाज झाला तरी पटकन मान उचलतं आणि फिरून बघतं, इतकं ते कुत्रं दक्ष असतं। असं आम्ही दक्ष संतांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे, म्हणून सांगितलं व्हावे त्याचे द्वारी श्वान याती। आणि सगळ्यांना पेपरमधून किंवा सोशल मीडियावरून कर्नाटक प्रांतातले यमगर्णी गावचं एक कुत्र वारी करून आलं, सगळ्यांनीच वाचलं असेल।
सगळ्यांनीच वाचला असणार, पाहिलं असणार. बरेच जण कीर्तनकार असे कीर्तनामध्ये सांगत होते, काय सांगायचे, कुत्र्यानं कधी वारी केली काय, म्हणजे कुत्रं वारी करत नाही, मग जे वारी करत नाही ते रामकृष्ण. पण आता त्याला सुद्धा अपवाद म्हणून एका कुत्र्यानं आषाढी वारी पूर्ण केली. नुसतीच पूर्ण केली नाही, आल्यानंतर दिंडीनं त्याचं स्वागत केलं आणि त्याच्या निमित्तानं हरिपाठ, दिंडी, प्रवचनन, कीर्तनाचा कार्यक्रम कुणाकरिता. मग कुत्रं तुम्ही म्हटलं तर वाईट वाटून काय घ्यायचंय, लक्षात आलं का. आता आजपासून तुम्ही जसं म्हटलं तर वाईट वाटून घ्यायचं नाही, कारण कुत्र्यासारखं मालकाशी प्रामाणिक आणि दक्ष राहणारा प्राणी दुसरा कोणता नसल्यामुळं तुकोबराय या ठिकाणी म्हणतायत की संतांची संगती कोणत्याही प्रकाराने करता आली तर करा. नवे नवे श्वानाच्या यातीमध्ये जरी या जीवाला जन्म मिळाला तर आनंदानं घ्या, कारण संतांच्या संगतीमध्ये आम्हाला काय ऐकायला मिळणार आहे, राम नाम. तेथे राम नाम होईल श्रवण. मग हे राम नाम कानावर पडण्याकरता संतांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. मग संत ओळखणं इतकं सोपं आहे का हो. माळ घातली म्हणजे संत होता येत नाही, वारी केली म्हणून संत होता येत नाही. भगवद्गीतेमध्ये संतांची काय केलेली आहेत, त्यांचे काय जे गुण आहेत संतांचे ते आपल्याकरता सांगितलेले आहेत. निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा. निर्माण मोहा जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा. पुरुषोत्तम योग नावामध्ये हा श्लोक आलेला आहे. आणि या श्लोकामध्ये संत कुणाला म्हणतात, हे भगवंतांनी काय सांगितलेले आहेत, गुण सांगितलेले आहेत संतांचे. ज्याला संघाचा, जो नेहमी संघाचा त्याग करतो त्याला म्हणावं संत. जो मोह आणि आसक्तीचा त्याग करतो त्याला म्हणावं संत. जो नित्य आत्मस्वरूपामध्ये रत असतो ना त्याला म्हणावं संत. नवे नवे आत्मसाक्षात्काराची अनुभूती आल्यानंतर सुद्धा जो भक्तीमध्ये रममान होतो ना त्याला म्हणावं संत. असे हे संत सांगितले. आणि अशा संतांची संगती तुम्ही आम्ही मिळवायला तुकोबारायांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. मग तुकोबाराया जर अट्टहासानं सांगत असतील की तुम्ही संतांची संगती करा, हो तुकोबाराया आम्ही संतांची संगती करू, त्याचा फायदा तुकोबारायांनी पुढच्या चरणात सांगितला. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. तुकोबाराया म्हणतायत की तिथं जर तुम्ही संतांच्या सहवासामध्ये राहिला ना त्यांच्या घरामध्ये तर तुम्हाला काय ऐकायला मिळेल. तुमच्या आमच्या दारामध्ये जर कोण जर येऊन राहतो म्हटलं तर त्याला काय ऐकायला मिळेल, बोला की काय ऐकायला मिळेल. जावाजावाची भांडणं, सासू सुनाचं भांडण, एवढं बरोबर आहे. आजीबाईंनी सांगितलं तेवढंच ऐकायला मिळते, दुसरं काय ऐकायला मिळत नाही.
पण संतांच्या दारामध्ये जर बसलो, नुसतंच राम नाम नाही तर ब्रह्म सुख सुद्धा आपल्याला श्रवणाकरता मिळेल. मग हे राम नाम जर श्रवण केले तर त्याचा फायदा काय? मी आताच बोलले. जरा कोणी हे बघा, श्रवण तेथे राम नाम होईल. श्रवण हा तुकोबरायाने अतिशय महत्वपूर्ण शब्द घातलाय. श्रवण म्हणजे ऐकणे. आम्ही 7 दिवस झाले तुम्ही प्रवचन कीर्तन ऐकालाय का नाही? ऐकालाय. पण ऐकताना सुद्धा ते कसं ऐकावं तुकोबरायांनी सांगितलं. माऊलीने सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं कसं ऐकलं पाहिजे. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊली सुद्धा तेच सांगते, तुकोबराया सुद्धा तेच सांगतात. म्हणजे श्रवणाला खूप महत्व का दिलं? कारण नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती जर कुठली असेल तर ती श्रवण नावाची पहिली भक्ती आहे. श्रवण म्हणजे ऐकणं. असं ऐकायचं तरी अवधान ऐकले दिजे, जीवाचं कान करून ऐकणं, अत्यंत प्रेमानं ऐकणं, मन आणि कान एकाग्र करून ऐकणं, याला म्हणायचं ऐकले अवधान. तुमचं आमचं आहे का असं श्रवण? अहो, श्रवण करत असताना माझ्या बाजूला सुद्धा कोण बसले हे सुद्धा आम्हाला माहिती होता कामा नये. याला म्हणायचं ऐकले अवधान दिजे. आम्ही ऐकायला बसतो, पण जरा कोणी आले की आमचं लक्ष विचलित झालंच म्हणून समजा. एवढंच नाही, मी मगाशी प्रवचन करता बसले होते त्यावेळेला एक महिला आल्यानंतर दुसरी महिला तिला लांबून बोलते, ये ग ये तू बस. काय श्रवण होणार आहे आपल्याला? मग संतांनी जे मिळवलं ते आम्हाला मिळत का नाही? कारण संतांनी जसं सांगितलंय त्याप्रमाणे आपण आचरण करत नाही. एकले अवधान सांगितलं. एकले अवधान म्हणजेच काय? नाथ बाबा म्हणतात, चुकली या पुत्राची वार्ता, सादरे ऐके माता. एखाद्या आईचं लेकरू गर्दीमध्ये चुकावं आणि शोधायला गेल्यानंतर त्यातला एखादा माणूस घरी परत यावा आणि तो काय बातमी सांगतो असं म्हणून एकाग्र चित्तानं ती जशी आई ऐकते ना, अगदी त्याच न्यायानं भगवंताचं नाम संतांच्या दारामध्ये बसून ऐकावं. याला म्हणायचं एकले अवधान म्हणजे श्रवण. या श्रवणामध्ये सुद्धा शास्त्रानं दोष सांगितले महाराज. लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद हे 4 प्रकारचे दोष आपल्या श्रवणामध्ये येतात. लय म्हणजे काय? तर इतकं एकाग्र चित्तानं ऐकता ऐकता कधी डुलकी लागली ज्याचं त्याला कळत नाही, याला म्हणायचं लय नावाचा दोष. एकदा असं कीर्तनामध्ये झालं. कीर्तन सुंदर चालू होतं, सगळी उठून गेली, एक बाबा उठलाच नाही. मी म्हटलं काय झालं? काय नाही म्हटले, घरी झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा झोप येत नाही, पण ताई तुमच्या कीर्तनात बसल्यानंतर कधी झोप लागते माझं मला सुद्धा समजत नाही. मग ही झोप ज्या वेळेला एखादी जरी डुलकी लागली तर तेवढ्या वेळातलं श्रवण चुकलं का नाही हो? मग हे अवधान ऐकले दिजे म्हणता येईल का? तुकोबरायाने जे श्रवण सांगितलं असं श्रवण म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. म्हणून एकाग्र चित्तानं ऐकावं. त्याच्यामध्ये जो लय नावाचा दोष सांगितला, चित्त झोपेत जाणं, याला सुद्धा त्या दोषाला बाजूला करावं आणि एकाग्र चित्तानं ऐकावं. इतकंच नाही, दुसरा दोष शास्त्राने सांगितला तो म्हणजे विक्षेप. विक्षेप दोष म्हणजेच काय? ऐकत असताना देहानं आपण या ठिकाणी असतो, पण चित्त आपलं मन दुसरीकडे फिरून येतं ना, याला म्हणायचं विक्षेप दोष. तुम्ही आम्ही इथं बसलेले दिसतो, पण बऱ्याच जणांचं लक्ष कुठे कुठे आहे ज्याचं त्यांना परीक्षण करायचं. घराला कुलूप घातलंय बाई, पण कुलपाला हिसका मारायचा राहिला म्हणता का नाही? हे श्रवणामध्ये येणारा 2 नंबरचा दोष. तिसरा दोष सांगितला कषाय दोष. म्हणजेच काय? अभिमान स्वतःकडे येणं आणि अशा अभिमानाधिकानी ताट चित्तानं त्या ठिकाणी बसून राहणं, याला कषाय दोष म्हणतात. आणि रसास्वाद नावाचा दोष म्हणजेच काय? मला हे सगळंच येतं, ऐकता ऐकता काय वाटून घ्यायचं चित्तामध्ये, मला सगळंच येतं, मी फार धन्य आहे असं मनामध्ये चित्तामध्ये येणं, हा सुद्धा श्रवणामध्ये शास्त्राने सांगितलेला एक दोष आहे. मग हे 4ही दोष श्रवणामध्ये जर न येता आपण श्रवण केलं तर तुकोबरायाने जे राम नामाचं श्रवण सांगितलं ना, ते श्रवण आपल्याकडून घडेल. कारण या कलियुगामधलं सगळ्यात सोपं साधन
कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा सांगितलं. कीर्तन म्हणजे काय? नाम संकीर्तन. नाम घ्यायला काळ वेळ लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही आणि दोन्ही पक्ष पायी उद्धरती. नाम घेण्यासाठी मुहूर्त बघावं लागत नाही. भगवंताचं नाम घेण्यासाठी जागा बघावी लागत नाही, वेळ बघावी लागत नाही, काळ बघावा लागत नाही. जिथं तुम्ही बसला असाल, जिथं तुम्ही झोपला असाल, आता झोपला असाल म्हणजे गाढ झोपणं, नुसतं अंथरुणावर जरी पडला असाल तरी भगवंताचं नाम घेता येतं का नाही? येतं. तरी आम्ही म्हटलं भगवंताचं नाम घ्या, नाम घेतल्यानंतर उद्धार होतो, मोक्ष मिळतो. तरी आम्हाला बरेच जण म्हणतात आमच्याकडे वेळ नाही. ताई तुम्ही कीर्तन करता, तुमचा तेवढाच, तुम्हाला तेवढा वेळ आहे, आम्हाला वेळ नाही. पण माझे गुरुवरे सांगतात जे म्हणतं मला वेळ नाही त्याच्याकडेच जास्त वेळ असतो. वेळ नाही म्हणून कारण सांगायची नाहीत. वेळ कुठेही आपल्याला जर काढायचं झालं तर आपण काढू शकतो. तुकोबरायाने तरी एक अभंग असा सांगितलाय, अरे घरातला एखादा जर आजारी पडला तर रात्रभर तुमची जागरण होते. मग एक एकादशी केली आणि एक जर 15 दिवसात जागर केलास तर मरत नाहीस. मी नाही म्हणत, तुकोबराया म्हणतात. इतकं खडसावून सांगितलं तरी आम्ही ऐकायला तयार नाही. मग हे राम नामाचं श्रवण म्हणजे ऐकावं असं जर वाटत असेल, काय नाही करायचं, संतांच्या संगतीमध्ये जाऊन बसायचं. मग तुम्ही म्हणाला आम्ही घरी मोबाईल वरती लावतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि ऐकत बसतो, ते यांत्रिक ऐकणं होईल. आणि संतांनी सांगितलेले नामाचं श्रवण कसं आहे ऐका. माझे गुरुवर हे सांगतात, नाम असं घ्यायचं की नाम घेत असताना त्या नामीच्या समोर बसायचं. नामी म्हणजे कोण? ज्याचं मी नाव घेणार आहे तो देव त्या नामीच्या समोर बसावं. समोर बसल्यानंतर या मुखानं त्याचं नाम घ्यावं आणि आपण घेतलेले नाव आपल्याच कानानं ऐकावं. अशी नाम साधना करता करता त्या नामीशी एकरूप व्हावं. नवे नवे नाम नामी
आणि नामधारक हे तिघांची त्रिपुटी एक व्हावी, म्हणजे द्वैतामधून अद्वैतामध्ये यावं, ह्या स्थितीला नाम साधना म्हणावं. आणि अशी नाम साधना करता करता त्या भगवंताशी एकरूप होणं म्हणजेच राम नामाचं संतांच्या दारातील श्रवण करणं. विठ्ठल विठ्ठल. मग राम नामाचं एवढं का महत्व आहे हो? उघडा भगवद्गीता. माऊली आपल्याशी बोलते, मी तो वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबही न दिसे, परियोगियांचेही मानसे उमरडोनी जाय, मी तयापाशी पांडवा, हरपलो घेवसावा, जेत नाम घोष बरवा करीती माझा. माऊली म्हणते, भगवंत म्हणतात, अर्जुनाला सांगतात, अरे मला शोधायचं असेल ना तुला, भगवंताला जर शोधायचं असेल तर जिथं भगवंताचं नामाचा उच्चार चालू असतो ना, भगवंताला तिथे शोधा. म्हणून आषाढी वारीला गेलेले वारकरी मंदिरामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाची आस करत नाहीत, त्या दिंडीमध्येच त्याला का बघतात, कारण तो तिथेच आहे. म्हणून या राम नामाचं श्रवण केलं पाहिजे. आणि हे राम नामाचं श्रवण इतकं महत्वाचं आहे की अर्धक्षण घडे संतांची संगती, तेने जाती दोष महत पापा. संत म्हणतात की एक जरी क्षण, अर्धक्षण जरी संतांची संगती घेऊन जरी नाम घेतलं तरी सुद्धा केलेल्या पापाची होळी होते. वाल्मिकी माहिती आहे का नाही? वाल्मिकी ज्यांनी रामायण लिहिलं ते, नारदाची संगती लाभली म्हणजे संतांची संगत लाभली. किती दिवस लाभली? 4 दिवस, 2 दिवस. अहो काही क्षण फक्त राम नामाचा उपदेश करण्या इतकी संगती घडली आणि वाल्याचा कोण झाला? वाल्मिकी. इतकी नामामध्ये ताकद असल्यामुळं तेथे राम नाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उच्चिष्टाचे. इतकं नामाचं महात्म्य आहे. म्हणून तिथं राम नाम संतांच्या संगतीमध्ये ऐका म्हटलं आणि ऐकता ऐकता ते नाम मुखामध्ये घ्या. ह्या राम नामाचा परिणाम तुकोबारायांना विचारला. तुकोबाराया बघा, तुकोबारायांचं चरित्र काढा. तुकोबारायांच्या चरित्रामध्ये असं आहे की तुकोबाराया जेव्हा शौच विधीला गेले प्रातःकाली, त्यावेळेला त्या ठिकाणी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नामाचा घोष ऐकू येत होता. आणि शास्त्री बुवा सुद्धा एक त्या ठिकाणी प्रातःविधीला गेले होते. ते म्हटले, एवढ्या घाणेरड्या जागेत एवढं पवित्र भगवंताचं नाम कोण घेते? म्हणून जरा वाट बघितली तर झुडपाच्या आडून तुकोबाराया आले. तुकोबाराया आले आणि ते शास्त्रीजी म्हणतायत, काय तुकोबाराय, तुम्हाला काय कळतंय काय? म्हणे, ही जागा कसली, ही अपवित्र जागा आणि भगवंताचं पवित्र नाम तुम्ही असल्या घाणेरड्या जागेत घेता. तुकोबाराया म्हटले, माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतलासे. माझ्या जिभेला इतकी सवय झाली म्हटले की मी कधी नाम घेतो मला सुद्धा कळत नाही. असं का म्हटले? आणि तोंडावर हात धरला महाराज. तो काय परिणाम झाला बघा. तोंडावर हात धरल्याबरोबर ज्या शास्त्रींनी हात धरला होता ना, त्या शास्त्रींच्या मुखातून येऊ लागलं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आता तुकोबाराया हात काढले आणि म्हणाले, आता तुम्ही का म्हणता? ते म्हटले, कसं झालं मलाच कळलं नाही. हा कशाचा परिणाम आहे तुम्हाला दृष्टांत देऊन पटवून देते. पाणी भरण्याकरिता आपण पाण्याची पाईप लावतो बघा प्लास्टिकची, त्याला छिद्र असतात म्हणजे समजून घ्यायचं, जुनी झाल्यानंतर ती पडतात ना. आणि पाणी आल्यानंतर ज्या वेळेस आपण पाण्याला मोटर लावतो त्यावेळेला ते पाणी त्या वायू बरोबर म्हणजे हवेच्या दाबाबरोबर छिद्रातनं बाहेर न येता सरळ पायपेतून सरळ जातं, बरोबर आहे ना. पण त्या पायपेचं जर तोंड आपण दाबलं तर काय होईल? एकदम बरोबर, जसं छिद्रातून पाणी बाहेर येईल ना, अगदी तसाच परिणाम त्या शास्त्री बुवांच्यावर झाला. त्यांचं तोंड धरल्याबरोबर तिथनं कंपन यांच्या अंगामध्ये आली आणि यांचं सुरू झालं काय? विठ्ठल विठ्ठल. इतकं राम नाम काय आहे, सोपं आहे, कुठेही घेता येतं, कसंही घ्या, पण घेत असताना त्याच्यामध्ये प्रेम घाला. प्रेम घातलं पाहिजे.
नाहीतर नुसतंच आपलं म्हणा लागलं हा त्या ताई सांगून गेल्या, सुरुवातीला होईल सांगून कोणीतरी गेले म्हणून आपण घेऊ, पण नंतर त्या भगवंतावर आपलं इतकं प्रेम जडतं की तुकोबरायांसारखी आपल्या ठिकाणी सुद्धा परिस्थिती एक नाही एक दिवस आल्याशिवाय राहणार नाही. कारण पडिले वळण इंद्रिया सकळ, या इंद्रियांना जसं वळण लावाल ना तसं वळण लागते. म्हणून तुकोबराया म्हटले काय, तेथे राम नाम, तेथे म्हणजे कुठं तर संतांच्या दारामध्ये बसल्यानंतर, संतांची सेवा केल्यानंतर, संतांचा संग केल्यानंतर तिथं राम नामाचं श्रवण होईल. आणि श्रवणाचं साठी आपल्या माऊलींनी सांगितलंय, मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता, तेथे मोक्ष असे आईता श्रवणाची माझी. तुम्हाला मोक्ष मिळवायचा आहे ना, मनाला कुठेही कोंडायची गरज नाही, या इंद्रियांना सुद्धा ताब्यात ठेवायची गरज नाही. फक्त एकले अवधान, अगदी जीवाचं कान करून मन एकाग्र करून प्रेमानं जर तुम्ही श्रवण केलं ना, तर त्या श्रवणामध्येच काय होतं, आपोआप मोक्ष मिळतो. म्हणजे असं श्रवण करणाऱ्याला वेगळं मनन आणि निधिध्यासन करण्याची सुद्धा गरज नाही. काना वचनाची ये भेटी, सरिसाची पळी किरीटी, वस्तू होऊन उठी कवनू एक जो. श्री गुरूंच्या मुखातून ते नाम यावं तत्वमसी, आणि या शिष्यानं ते ऐकावं, अहम ब्रह्मास्मी, लगेच अनुभूती यावी. इतकं संतांचा संग महत्वाचा आहे. म्हणून संतांच्या संगतीमध्ये जायचं आणि भगवंताच्या नामाचं श्रवण करायचं. इतकाच लाभ नाही तर त्यांचं उष्ट खाण्याचं सुद्धा लाभ होईल. आता तुम्ही म्हणाल ताई कुणी कुणाचं उष्ट खातं का, बोला की, कुणी कुणाचं उष्ट खातं का. बरं, उष्ट कशाला म्हणतात. समजा माझ्या समोर एक ताट आणून दिलं, त्या ताटामध्ये जेवण वाढलेलं आहे, मी त्या ताटातला एक घास मोडला आणि मुखामध्ये घातला तरी सुद्धा ते जेवण उष्ट झालेलं नाही. जेव्हा तो मुखातला हात जेव्हा मी पुन्हा त्या अन्न पदार्थाला लावेन ना, तेव्हा ते काय झालं, उष्ट झालं. मग हे उष्ट जर लौकिकातनं अर्थानं जर बघायचं झालं तर संतांचं उष्ट म्हणजे संत ज्या ठिकाणी जेवतात ना, त्यातलं एखादं शीत जरी त्यांच्या ताटात उरलेलं जरी खायला मिळालं तरी सुद्धा या देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. हा लौकिकातला अर्थ झाला, हा व्यवहारातला अर्थ झाला. पण पारमार्थिक जर अर्थ बघायचा झाला तर ऐका, पूर्व उत्तर मीमांसामध्ये संत महंत होऊन गेले. त्याच्यामध्ये व्यास, वशिष्ठ, वाल्मिकी, नारद महर्षी, ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ एवढे संत होऊन गेले. आणि या संतांनी ह्या पूर्व आणि उत्तर मीमांसेमध्ये धर्म आणि भक्ती सांगितली. ही धर्म आणि भक्ती त्यांनी सांगितली, आपण ती ऐकली आणि आपल्या मुखातून सुद्धा ती गायली. याला म्हणावं उष्ट. कळतंय का बघा. आमच्या महिलांचा असं असते, एखादी कुठली तरी भजनी मंडळ महिला ऐका, आम्ही गवळण एखादी सांगितली, समजा मी एखादी गवळण सांगितली, भुलविले सांगितली, आणि कुणीतरी कुठल्या तरी दिवशी जर दुसरी महिलेने सांगितली तर मी लगेच म्हणणार, ए माझी का गवळण सांगितलीस. ही गवळण वास्तविक नाथबाबांची, पण आम्ही काय म्हणतो, ही माझी. मग हे उष्ट म्हणजेच काय, संतांनी लिहून ठेवलेलं वाङ्मयातील आम्ही घेणं, यालाच म्हणायचं संत वाङ्मयातील उष्ट. मग तुम्ही आम्ही उष्ट खातो का नाही. मग असं उष्ट्याचा लाभ संतांच्या दारामध्ये होतो. कारण संत हे ब्रह्मज्ञान काय करतात, आपल्याला देतात. तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. काय सांगतायत माऊली, की संतांचं उष्ट म्हणजेच काय तर जेवणाचं उष्ट हा लौकिकातला अर्थ झाला. पण पारमार्थिक जर अर्थ बघायचा झाला तर संतांनी लिहून ठेवलेलं वाङ्मयाचा आपण सुद्धा त्याचा उपयोग करतो ना, त्याला म्हणावं संतांचं हे शाब्दिक उष्ट. विठ्ठल विठ्ठल. मग असं जर उष्ट खायला जरी मिळालं तरी आम्ही खायला तयार आहे. मग श्वानाचीच का उपमा दिली. कुत्रा जर आपण घरी पाळला असेल तर त्याला ताजं कोणी बडवून घालत नाही. उरलं सुरलं आपण उष्टच त्याला घालतो ना. तुकाराम महाराजांची शब्दांची व्याप्ती बघा कशी आहे.
उष्ट सांगितलं, श्वान सांगितलं, कारण श्वानाला देखील आपण घरातलं उष्टच घालतो. तसं संतांचं उष्ट जर मिळालं म्हणजे संतांनी घेतलेलं मुखातलं नाम तेच नाम आम्हाला मिळालं ना, आम्ही आमच्या मुखातून ते जर घेतलं तर ते संतांचं उष्ट मिळावं म्हणून या जीवानं धडपड केली पाहिजे आणि संतांचा संग मिळवला पाहिजे. तुम्ही आम्ही संग करतो, करत नाही असं नाही, पण नको त्याचा संग करतो. संघ कुणाकोणाचा केला ऐका, कुणी कुणी कुणाकोणाचा संघ केला बघा. रामायणामध्ये तुम्हाला मी घेऊन जाते. रामायण माहिती आहे ना? रामायण, त्या रामायणामध्ये दशरथाला किती पत्नी होत्या? 3. कौशल्य नावाची. आता ह्या ज्या पत्न्या मी का सांगाले तुम्हाला, कशा करता सांगाले, का सांगाले? कैकेयीची संगत. सगळ्या राण्या चांगल्या होत्या, सुमित्रा, कैकेयी, कौशल्या, पण कैकेयीची संगत चुकीची झाली महाराज. कैकेयीनं कुणाची संगती केली? मंथरा नावाच्या दासीची, जी तिच्या माहेरहूनच आली होती. कैकेयीचं प्रेम वास्तविक पाहता कौशल्यापेक्षा जास्त रामावर प्रेम होतं, पण संगत बिघडली आणि संगतीचा परिणाम असा झाला की एका रात्रीमध्ये माझ्या प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवासाला पाठवा म्हणणारी ही कैकेयी अशी दुर्बुद्धी कशामुळे झाली तर तो संगतीचा परिणाम होता. मग आता मंथरा नाही का हो? आहेत की मंथरा नाहीत. कसं तुम्ही स्त्रीच्या रूपानं मंथरा बघू नका. मी मंथरा सांगाले म्हणजे मोबाईल हाय का नाही? सगळ्यात वाईट वळण घेण्याला भाग कोण पडते? मंथरा नावाचा मोबाईल. सकाळ सकाळी उठल्यानंतर आम्ही राम नाम घेण्याऐवजी मोबाईल मोबाईल करतो. 1 महिनाभर फक्त मोबाईल हातातले काढून घेतले तर निम्मी खुळी झाल्याशिवाय राहणार नाहीत. हा संगतीचा परिणाम आहे. मग या जीवानं कशाची संगती करायची? कारण नरदेह एकदाच आहे, नरदेहाची प्राप्ती एकदाच आहे. कारण सुकृत दुष्कृत समान समी तै पावी जे कर्मभूमी. पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर जर हा नरदेह मिळत असेल तर या नरदेहानं भगवंताच्या प्राप्तीकरिता प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रयत्न करत असताना संगत कुणाची धरली पाहिजे तर ती संगती संतांची धरली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. संत समागमे एखादी परी भावे त्याचे द्वारी श्वान याती. तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन घेऊ आणि मग मधली चाल घेऊ. जय विठोबा रखुमार. हे टाळकऱ्यांसाठी भजन नाही, टाळकऱ्यांसाठी पण आहे, पण खाली बसणाऱ्यांच्या करता सुद्धा आहे. भजन करा म्हटल्यानंतर ही तिच्या कानात ती तिच्या कानात. राम नाम होईल श्रवण आत्ताच सांगितलं आणि राम नामाचं महत्व जर सांगितलं असेल तर प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की हातानं टाळी आणि मुखानं नाम घ्या. याच्या पुढचं जाऊन बोलू का? भगवंतांनी ज्याला हात दिले त्यानं टाळी करा आणि ज्याला तोंड दिले त्यानं मुखाचं नाम घ्या. ठीक आहे? जय विठोबा रखुमार.
तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. संतांच्या संगतीचा हा एक तुकोबारायांनी फायदा सांगितला की तिथं आम्हाला ब्रह्मसुखाचं उष्ट खायला मिळेल. इतकंच नाही तर रामनामाचं श्रवण आणि त्या साधनेतून त्या ब्रह्मसुखाची आपल्याला प्राप्ती होईल. आणि मग तुकोबाराय म्हटले इतकंच नाही तर संतांच्या घरामध्ये काम करणारी सामान्य दासी जरी असली तर त्या दासीची सुद्धा सेवा करणारे व्हा आणि संतांची संगती मिळवा. जनाबाईंनी माझ्या काय केलं हो, नामयाची दासी म्हणून घेतलं. नामयाची दासी, संतांचं दास्य. आणि आम्ही काय करायचं आहे की संतांची सेवा ज्यांनी केली त्यांचा सुद्धा आम्हाला दास व्हायचं आहे. संतांचाही दास व्हायचं, पण संतांची ज्यांनी सेवा केली त्यांचं सुद्धा आम्हाला काय करायचं आहे, दास्यत्व स्वीकारायचं आहे. कारण दास्यत्व ही सुद्धा एक काय आहे, नवविधा भक्तीमधील एक भक्तीच आहे. दास्य भक्ती जी हनुमंतरायांनी केली. हनुमंतरायांनी दास्य भक्ती केली आणि रामाची प्राप्ती त्या दास्य भक्तीतून करून घेतली. सर्व काही सर्वांना कामं वाटून दिल्यानंतर हनुमंतरायांसाठी काही शिल्लकच राहिलं नाही. मग त्यावेळेला सांगण्यात आलं की सगळं आता दिलेलं आहे हनुमंतराया, तुमच्यासाठी काही शिल्लक राहिलेलं नाही. त्यावेळेला हनुमंतराया म्हटले की भगवंताजवळ जर सतत राहायचं असेल तर काय करता येईल. जरा युक्ती केली आणि सांगितलं काय तुला मागायचं आहे दास्य ते मागून घे. सांगितलं काय नाही भगवंता, तुम्ही जेव्हा जांभई द्याल तेव्हा मी तुमच्या मुखासमोर टिचकी वाजवणार, ही सेवा मला द्या. आता ही दास्यत्व म्हणजे हे दास्य का केलं, कारण भगवंत कधी जांभई देतील काही सांगता येत नाही. मग कधीही जांभी भगवंताला माझ्या येईल आणि मी सेवा मागून घेतली टिचकी वाजवायचं म्हणजे सतत भगवंताजवळ राहण्यासाठी हे दास्यत्व मागून घेतलं. दास्यत्व निकट हनुमंत पै केले आणि मग देखील रामचरण. उगच रामाचं चरण हृदयामध्ये नाही दिसलं त्यांच्या, सतत माझ्या भगवंताची सेवा केली. मग हे हनुमंतरायांची सेवा करणं आपलं काम आहे. मग संतांची सेवा करणं म्हणजेच काय तर संतांचं अंगण झाडणं ही सुद्धा सेवा आहे. संतांचे पाय दाबून देणे ही सुद्धा सेवा आहे. माझ्या माऊलीचे ज्ञानेश्वरी वाचणं ही सुद्धा माझ्या माऊलीची सेवा आहे. इतकंच नाही तर जसं सांगितले त्यानुसार वागणं. कारण माझे गुरुवरे म्हणतात पाठ पाठांतर सहज करता येतं, दुसऱ्याला सांगणंही सोपं जातं, पण संतांनी जसं सांगितले त्यानुसार आचरण करणं फार अवघड आहे.
मग संतांनी सांगितलेल्या वाटेवर त्यांनी जसं सांगितले तसं चालणं ही देखील एक संतांची काय आहे, सेवाच आहे. म्हणून तर काय म्हटले, तुमची या दासीचा दास करून ठेवा आणि आशीर्वाद द्यावा हाची मज. तुमच्या दासांचा दास करून ठेवा तुकोबारायांनी मागितलं. कोण मागतंय, जगद्गुरु तुकोबाराया. मग असं जर दास्य जर भक्ती केली तर जर देवाची प्राप्ती होत असेल तर नक्कीच आपण काय करायचं, संतांची सेवा करणारे जे कोण असतील त्यांची सुद्धा सेवा करायला मागं पुढं बघायचं नाही. कारण कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले. सेवा करायची. पहिला सांगितलं काय, श्वान याती कुत्र्यासारखं पडून राहा. नंतर सांगितलं सेवेचा सेवक व्हा. आणि आता सांगितलं तिथं नम्रपणानं गरिबासारखं बसून राहा, पडून राहा, म्हणजे नम्र राहा. म्हणजे कुत्र्यासारखं पडून राहिलं तरी उद्धार, दीनपणे म्हणजे गरिबासारखं पडून राहिलं तरी उद्धार, आणि संतांच्या दारात भीक मागितली तरी सुद्धा उद्धार. ऐका, तुकोबारायांच्या चरित्रामध्ये अनगडशहा नावाचे फकीर, तुम्हाला का सांगाली, भीक मागितले तरी सुद्धा संत उद्धार करतात. तुकोबारायांचा गाथा बुडवण्यात आला. कुणी बुडवला, रामेश्वर भट्टाने. तो गाथा बुडवला. ज्यानं गाथा बुडवला त्याचा माथा ठिकाणावर राहिला असेल का? म्हणून माथा ठिकाणावर राहायचं असेल तर गाथा वाचला पाहिजे. गाथा बुडवण्याचं पातक हातून घडलेलं होतं. आणि जात असताना त्या ठिकाणी एक विहीर दिसली आणि यांच्या मनामध्ये आले रामेश्वर भट्टांच्या या विहिरीमध्ये आंघोळ करावी. अनगडशहा फकीर होते. त्यांनी सांगितलं विहिरीमध्ये स्नान करू नका, हे प्यायचं पाणी आहे. तुम्ही जर स्नान केलं तर ते प्यायच्या लायकीचं राहणार नाही. तुम्ही याच्यामध्ये स्नान करू नका, पाणी बाहेर घ्या आणि तुम्ही स्नान करा. पण कोण हा सांगणारा फकीर, साधा मला सांगतो या, कारण माथा बिघडला होता. कशामुळे, काय केलं होतं, गाथा बुडवला होता. आणि त्याच याच्यामध्ये आत विहिरीमध्ये गेले आणि विहिरीमध्ये स्नान करू लागले. अनगडशहा फकीर साधे नव्हते, तपस्वी होते. त्यांनी वरून एक वाक्य म्हटलं, अब ऐसे ही तैरते रहो, म्हणजे असंच आता पोहत बस. याचा परिणाम असा झाला, संतांच्या मुखातून निघालेली वाणी होती ती, जेव्हा रामेश्वर भट्ट पाण्यातून बाहेर यायचे त्यावेळेला अंगाचा दाह होऊ लागला. परत पाण्यात जायचे म्हणजे ऐसे ही तैरते रहो. परत बाहेर आले, परत अंगाचा दाह होऊ लागला. असं होता 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 आता काय करायचं, पाण्यातून कसं बाहेर पडायचं. त्यावेळेला त्यांच्या शिष्यगणांनी काय केलं, बरीच उपरणं आणली, ती भिजवली आणि त्यांच्या अंगाला अशी गुंडाळली. आणि मग समजलं की मी या फकीराचा काय केलेला आहे, अपराध केलेला आहे, त्याची मला ही शिक्षा आहे. अजूनही समजलेलं नव्हतं. बरं, गाथा बुडवलं त्याचा सुद्धा हा परिणाम आहे. माऊलींना आळंदीमध्ये शरण गेले. रामेश्वर भट्ट समाधीवर डोकं ठेवलं आणि माऊलींनी दृष्टांत दिला, तुझा हा अंगाचा दाह जर शांत व्हायचा असेल, ज्यांचा गाथा बुडवलास ना त्याच्या पायावर जाऊन पड. त्या ठिकाणाहून ते रामेश्वर भट्ट त्या ठिकाणी गेले, कारण माऊलींनी सांगितलं होतं, दुसऱ्या कोणी सांगितलेलं नव्हतं. नमस्कार तुकोबारायांना केल्याबरोबर काय अपराध केलाय माझ्या तुकोबारायांनी बघितलं नाही, अंगावरून नुसता हात फिरवला हो. आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा. संतांचा हात लागल्याबरोबर रामेश्वर भट्टांचा दाह शांत झाला. मी का सांगाले तुकोबारायांचं हे चरित्रातलं, का सांगितलं, कारण संतांचा संग, संतांच्या दारात भीक जरी मागितली तरी उद्धार होतो. अंगाचा दाह शांत झाला, रामेश्वर भट्ट निघून गेले. आणि या ठिकाणी अनगडशहा फकीराला समजलं की मी दिलेल्या शापवाणीतून रामेश्वर भट्टांना कुणीतरी मुक्त केलंय. तेव्हा अंतर्ज्ञानानं पाहिलं तर कुणीतरी देहूमध्ये तुकोबाराया आहेत असं त्यांना समजलं. मग कोण तुकोबाराया म्हणून भेटी करता निघाले. हातामध्ये कटोरा घेतला आणि त्या कटोऱ्याला आज्ञा दिली, जोपर्यंत तुकोबाराया यातमध्ये पीठ घालत नाही तोपर्यंत भरायचं नाही. कारण तुकोबारायांना ओळखायचं होतं ना, संत असे काही पेहराव करून येत नाहीत. काय भुलला असे वरली या रंगा असे संत नसतात. संतांचा भाव आतमध्ये असतो. ते वरून तुमच्या आमच्यासारखेच दिसतात पण अंतर्मनाने शुद्धी असते त्यांची. आणि मग या ठिकाणी असे आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी जायचं,
प्रत्येक ठिकाणी जायचं, कटोरा पुढे करायचा, त्या ठिकाणी पीठ मागायचं. असं करता करता तुकोबरायांच्या अंगणामध्ये उभे राहिले आणि माई भिक्षा वाडा म्हटल्यानंतर माझी भगीरथी म्हणजे तुकोबरायांची कन्या छोटीशी होती, दुडू 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 आतमध्ये पळत गेली. मूठभर पीठ आई जे दळण करत होती तिथलं मूठ घेतली आणि त्या अनगडशा फकीराच्या कटोऱ्यामध्ये पीठ घातल्याबरोबर तो कटोरा ओसंडून वाहू लागला. लगेच त्या ठिकाणी कटोरा ठेवला आणि त्या भगीरथी आईसाहेबांना दंडवत घातलं आणि म्हटले, तुकोबा तुकोबा तुकोबा. ती म्हटली, मी नाही तुकोबा, माझे बाबा तुकोबा. मग त्यावेळेला अनगडशा म्हटले की तुकोबरायांचा कन्येचा जर एवढा अधिकार असेल तर माझ्या तुकोबरायांचा केवढा अधिकार असेल. म्हणून काय सांगितलं, भीक मागितली दारात जाऊन तरी सुद्धा त्याचा काय केला, उद्धार केला. असे असतात संत. विठ्ठल विठ्ठल. कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक तेथे भले. म्हणून त्या ठिकाणी गरिबासारखी जरी नम्रपणानं बसून राहिलं किंवा संतांच्या दारात जाऊन जरी भिक्षा जरी मागितली तरी संत आपला उद्धार केल्याशिवाय राहत नाहीत. कारण संत आणि देवामध्ये हाच फरक आहे. देव जेव्हा अवताराला येतो तेव्हा दुष्टांना दुःख होतं आणि भक्तांना सुख होतं. मात्र जेव्हा संत अवतार घेतात तेव्हा समस्त या प्राणी मात्राला एकच फक्त आनंद आनंद आणि आनंद होतो. त्यांना म्हणावं संत. आणि अशा या संतांचा संघ सांगितला. आणि तुकोबराया म्हणतात, अरे असा जर प्रत्येक पद्धतीने तुम्ही जर संतांचा जर संघ केला ना, हे संघ संघ संघ. माझे गुरुवारे डॉक्टर काका संघाची सुंदर व्याख्या सांगतात. मी देह, मी शरीर, देहाच्या संबंधानं माझं हे दोन अध्यस्त, मी आणि माझं, अहम आणि मम, हे दोन या जीवाला नेहमी चिकटलेले आहेत आणि जीवाने याचाच संग केलेला आहे. माझे गुरुवर्य म्हणतात, देह आणि कुटुंब हे आपल्या कर्तव्याकरिता आणि साधनेकरिता अत्यंत आवश्यक आहेत, पण त्यांच्या ठिकाणी चित्त अडकवून ठेवणं याला म्हणावं संग. विठ्ठल विठ्ठल. म्हणून कोणत्याही पद्धतीने जरी संतांचा संग केला ना तर या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. असं तुकोबराय शेवटच्या चरणात काय सांगतायत, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. तुम्हा आम्हाला संसारातून सुख मिळतं पण मिळालेलं सुख टिकत टिकत. झोपला का काय? मग बोला की, तुम्हा आम्हाला संसारात सुख मिळतं, सुख मिळत नाही, सुखाचा नुसता भास असतो. कारण आम्हाला संसारातून जे सुख मिळतं ते सुद्धा परब्रह्माचं सुख असतं. कारण शास्त्र सांगतं, यस्य कस्यापि योगेन यत्र कुत्रापि दृश्यते. एखाद्या वेळेला जर आपण थंडीच्या दिवसामध्ये जर चहा, आता तुम्ही इथून कीर्तन संपल्यानंतर तुम्हाला जर चहा देण्यात आला तर पहिला चहाचा घोट घेतल्याबरोबर आम्हाला सुख वाटतं का दुःख वाटतं? हां, ज्याला डायबिटीस असेल त्याला दुःख वाटेल, पण ज्याला नाही त्याला चहाचा पहिला घोट घेतल्याबरोबर सुख वाटेल का नाही? हो, बोला की महाराज मंडळी. सुख वाटतं. मग मला काय वाटतं की मला कुणी सुख दिलं? चहानं सुख दिलं, वाटतं का नाही? पण शास्त्र जर सांगत असेल, यस्य कस्यापि योगन यत्र कुत्रापि दृश्यते, हे परब्रह्माचं सुख आहे. म्हणजे परब्रह्माचं सुख आतमधलं जे प्रतिबिंबित होतं आणि आम्ही अज्ञानानं समजतो मला विषयातून सुख मिळालं. जर खरंच चहामधून जर सुख मिळत असतं तर पहिला कप घेतल्याबरोबर दुसरा, दुसरा घेतल्याबरोबर तिसरा, तिसरा, असं 10 कप तुम्हाला बसलेल्या जागेवर जर पाजलं तर सुख होईल का दुःख होईल? आता तुम्ही दोन्ही तोंडानं कसं काय बोलता? मगाशी तर म्हटलं सुख आणि आता का दुःख म्हणता? कारण का तुमचं बरोबर आहे, संसारातले विषय जड असल्यामुळं, तिथं चेतनेचा परिणाम नसल्यामुळं ते विषय या जीवाला सुख देऊ शकत नाहीत. फक्त सुखाचा त्या ठिकाणी भास आहे, भास. मी ज्या वेळेला चहा घेत होते, बरं चहाचं बाजूला ठेवा, इथं सगळ्यांना जेवताना जर गुलाब, मी समजा म्हटले गुलाबजाम जर वाटले तर पहिला गुलाबजाम खाताना जे सुख मिळतं ते वाटीभर गुलाबजाम खाल्ल्यानंतर मिळत नाही.
पहिला जेव्हा आपण गुलाबजाम खाऊ तेव्हा माझी अंतःकरण वृत्ती एकाग्र होते आणि त्या एकाग्र झालेल्या अंतःकरणामध्ये परमात्म्याचं प्रतिबिंबित होतं आणि त्या ठिकाणी त्या विषयातून मला सुख मिळालं असं वाटतं, पण ते परब्रह्माचंच सुख असतं. पण आम्हाला अज्ञानानं कळत नाही, आम्ही म्हणतो विषयातून सुख मिळालं. विषयातलं सुख हे अनित्य आहे. आणि इथं तर तुकोबारायाने सर्व सुख सांगितलं. सर्व सुखाची सगळ्यांना अपेक्षा आहे, पण बाजारात पैसा दिला तरी सुद्धा ते सुख विकत मिळत आणि आम्ही ते विकत सुद्धा घेऊ शकत नाही. त्याकरता एकच साधन, विठ्ठल विठ्ठल. भगवद्गीतेमध्ये 3 प्रकारची सुख सांगितली. सात्विक सुख, राजस सुख आणि तामस सुख. सात्विक सुख म्हणजेच काय? चंदनाचे बुड सरपीजे दुवाड माऊलीने ओवी घातली. चंदन जर मिळवायचं असेल त्या चंदनाला वेडे दिलेले सर्प म्हणजे साप पहिला बाजूला करावे लागतात. म्हणजे सुरुवातीला कठीण आणि नंतर जे मिळतं त्याला म्हणावं सात्विक सुख. नंतर सांगितलं राजस सुख, कर्ज काढायचं आणि बंगला बांधायचा, कर्ज काढायचं आणि लग्न करायचं आणि आयुष्यभर ते कर्ज फेडत बसायचं, याला म्हणावं राजस सुख. आणि तामस सुख म्हणजे नको ते खाणं, नको ते पिणं, परस्त्रीचं गमन करणं, याला म्हणावं तामस सुख. यातून फक्त सुख मिळालं असं वाटतं, पण वास्तविक सुख मिळत नाही. कारण संसारातले विषय हे जड आहेत आणि जडाच्या ठिकाणी सुख, समाधान, शांती राहू शकत नाही. ते अनित्य आहेत. आणि सर्व सुखामध्ये जर दुःखाचा लवलेश नसेल आणि तुकोबराया जर सर्व सुख सांगत असतील तर ते सर्व सुख म्हणजेच काय? तर ते ब्रह्मसुख. ते सर्व सुख म्हणजेच काय? ते आत्मसुख. मीच ब्रह्म आहे याची अनुभूती, अप्रोक्ष दृढ अनुभूती घेणं, याला म्हणायचं सर्व सुख. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. मग सर्व सुख म्हणजे काय? ते हे परब्रह्म विटेवरी, त्या विटेवर उभं राहिलेलं जे परब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी सर्व सुख आहे. पण आम्ही तिथं न शोधता कुठे शोधायला लागलोय सुख? आपण संसारामध्ये शोधायला लागलोय. किती दिवसांनी सापडल? बर सोपं सांगते. एक आजीबाई असं समोर जसे बसले तशा बसल्या होत्या आणि या हंतरलेले ह्याला काय म्हणताय तुम्ही? आमच्याकडे पट्टी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? त्याला तरटी म्हणतात का? हां, ही तरटी अशी इकडं तिकडं करू लागली, माझ्या घोंगड्यापर्यंत आली, घोंगडं पण हलवू लागली. मी म्हटलं आजीबाई काय? ती म्हटली माझी सुई पडली. आजी काय म्हणत्या? सुई पडली. मी म्हटलं कीर्तनाला येताना सुई कशाला लागते? तर म्हटली कीर्तनाला येताना नाही पडली, घरात तिथं गोधडी शिवालतो तिथं पडली. मग किती दिवस इथं शोधली तर सापडेल? बोला की, समजायला की नाही? किती दिवसांनी सापडेल त्या आजीबाईने इथं सुई? हा, हे कसं सांगितलं? अगदी त्याच न्यायानं संसारामध्ये सुख नसताना जर आपण शोधू लागलो तर कधी सापडेल सुख? कधीच सापडणार नाही. ते सर्व सुख म्हणजे ते विटेवर जे परब्रह्म उभा आहे ना तिथं फक्त आहे. या संसारामध्ये काय आहे? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा जीव माझा
आशा जन्म गेला. सुख मिळल, सुख मिळल, संसारामध्ये सुख मिळल, सुख तर मिळाले नाही, फक्त आशा शिल्लक राहिली. माणूस म्हणतंय आता लग्न झालं माझ्या पोराचं, 2चं 4 झालं, आता मी महाराज वारीला जायला मोकळी. तर नातवंड घरात येते आणि म्हणते मग नाही आलो असतो, खरं नातवंड माझ्याशिवाय. तुम्हाला सगळंच पाठ दिसते. आता सांगा नातवंड हिच्याशिवाय राहत नाही का? त्याला घेतल्याशिवाय. रामकृष्ण हरी. म्हणजे आम्ही फक्त यातून मला मिळेल मग मी पंढरीला त्या सुखाकडे जाईन, मग मी काहीतरी करीन, मग तिकडे जाईन, असं फक्त होतं. पण शेवटी कधी आपण त्या ठिकाणी पोचतो तो काळ येतो आणि आपल्यावर झडप घालतो, आपल्याला सुद्धा कळत नाही. म्हणून संतांचा संग मिळवा आणि त्या सर्व सुखाची प्राप्ती करून घ्या. आणि सर्व सुख म्हणजे एक परब्रह्म, एक आत्मसुख. म्हणून तुकोबराय म्हटले, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. कुणाच्या संगती सर्व सुख? संतांच्या संगती सर्व सुख. पहिल्या चरणामध्ये म्हणजे शेवटच्या पहिल्या चरणात सांगितलं तुकोबरायांनी, सुख त्या संगती आणि घडेल पंगती कुणाची? या संतांची. या संगत ही संतांची आणि पंगत ही संतांची. आता जरा 9व्या अध्यायात या म्हणजे असं उडी मारून यायचं नाही. असं 9व्या अध्याय भगवद्गीतेतला भगवंतांनी अर्जुनाला 9व्या अध्यायामध्ये गुह्यतम ज्ञान राजविद्या राजयोग असं ज्ञान सांगितलं. इदंतु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि सूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. अर्जुना तुला मी गुह्य ज्ञान सांगणार आहे. त्यावेळेला गुह्य ज्ञान सांगायला सुरू केलं आणि अर्जुनानं भगवंताला प्रश्न विचारला, भगवंता तू गुह्य ज्ञान जे सांगत आहेस पण या ज्ञानानं सगळ्यांचाच कार्य उद्धार होत नाही. त्यावेळेला भगवंतांनी उत्तर दिले, या जीवाची संगती आणि पंगती चुकती ना म्हणून त्यांचा उद्धार होत नाही. अश्रद्धाना पुरुषा धर्मसास्य परंतप अप्राप्य न निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमणी. भगवंत म्हटले या जीवानं संगत ही वेगळी चुकीची केली आणि पंगत ही चुकीची केली. मग या श्लोकावरती माऊलीने टीका केली. पाहे पादूद पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदरा आड, परी ते आवेरून गोचीड अशुद्ध कायने सेविती. गोचीड नावाचा कीटक जनावरांच्या कासेवर असतो. त्या कासेमध्ये दूध ही आहे, त्या कासेमध्ये रक्त पण आहे. पण अज्ञानानं तो गोचीड दूध पित नाही. काय पितो? म्हणजे संगत होती दुधाची पण पंगत मात्र रक्ताची. लक्षात घ्या, आमचं तसंच झालंय. इथलंच घेऊ नका. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर आता जरा बंद झाले ते सरकारच्या ह्याच्यात गेल्या, पण नंतर पहिला आम्ही पंढरपूरला जायचो त्यावेळेला बडवे समोर उभे राहायचे. पडपाया टाक पैसा, पडपाया टाक पैसा. संगत देवाची होती हो पण पंगत पैशाची होती. लक्षात येते का? आमचं तसं झालंय. आमची संगत पण चुकली आणि पंगत पण चुकली. संगती जर संतांची मिळाली असेल तर पंगती देखील संतांचीच उष्ट्याची मिळाली पाहिजे. जसं गोचिडाचं चुकलं ना तसं आमचं सुद्धा चुकलं. म्हणून माऊलीने परत दुसऱ्या ओवीमध्ये दृष्टांत दिला. का कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी, परी परागु सेविजे भ्रमरी एरा चिखलू चिवरे. त्या चिखलामध्ये कमळ उगवलं, त्या चिखलामध्ये कमळ देखील आहे आणि कंदा म्हणजे त्या मुळाला त्या ठिकाणी बेडूक पण आहे. कमळाची संगत त्या बेडकाला पण पंगत मात्र चिखलाची आहे हो. त्या बेडकाचं घेऊ नका. आमचं बी तसंच झालंय. आम्हाला संगत जरी संतांची मिळाली तरी सुद्धा त्या संतांच्याकडे गेल्यानंतर काय मागावं हे आम्हाला कळत. संगत मिळाली पण पंगत चुकीचं मागितल्यामुळं पंगत बिघडली. बघा तुम्हाला एक छोटंसं दृष्टांत देते. आपण देवळामध्ये जातो आणि देवाकडं काही न मागता जे येत असतील त्यांनी हात वर करा. मग संगत जरी देवाची मिळाली तर पंगत मागितल्यामुळे चुकते आमची. असंच एका देवळामध्ये एक शेठजी मोठी चांगली 5 कोटीची गाडी दारात उभी केली देवळाच्या आणि देवळाच्या पायऱ्या चढून आत गेले. पायऱ्या चढून उतरून येताना एक भिकारी पुढे आला. शेठजी काहीतरी द्या.
शेठजी काहीतरी द्या. शेठजीनं पाहिलं पण नाही आणि तसंच खाली उतरला, दुसऱ्या पायरीवर उतरला. अनेक भिकारी पुढे गेला, शेठजी काहीतरी द्या हो. तर तो पहिला भिकारी म्हटला, अरे त्यांच्याकडे काय मागू नको, ते सुद्धा आमच्यासारखेच आहेत. आता ह्या शेठजीला आला राग. हा शेठजी म्हटला 5 कोटीची गाडी घेऊन दारात उभी केल्या देवळाच्या, आणि हा काय म्हणतोय, तो सुद्धा आमच्यासारखाच आहे. त्यावेळेला त्या ज्या भिकाऱ्याने जे उत्तर दिलं ना ते ऐका. नाही काय कीर्तनातलं हे उदे, पण एवढं उत्तर ऐका. तो भिकारी म्हटला, तुमच्यात आणि आमच्यात काय फरक नाही, फरक फक्त एकच आहे, तुम्ही देवळाच्या आत मागता, आम्ही देवळाच्या बाहेर मागतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबराया म्हटले, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती आणि घडेल पंगती संतांची. संतांची संगत जरी मिळाली तर संतांच्याकडे गेल्यानंतर काय मागावं, काहीच मागू नये, काहीच मागू नये. कारण आपण जे मागू ते सर्व जड आणि नश्वरच मागू. संतांना फक्त दंडवत प्रणिपात करा, ते तुम्हाला तुमच्या हिताचं दिल्याशिवाय राहणार नाहीत. संतांच्याकडे गेल्यानंतर फक्त एवढंच म्हणायचं की गुरुवर्य, तुम्ही नेहमी म्हणता की तूच भगवंत आहेस, तुझ्या आतमध्येच तो आहे, हे कसं काय आहे हे मला पटवून द्या. हे मागणं संतांच्याकडे मागावं, म्हणजेच पंगत चुकणार नाही. एवढंच नाही, माऊलीने एवढं समजायला नाही म्हणून अनेक दृष्टांत घडला. का देवाच्या परिवरी लोह्या रुतली असते सहस्रवरी, का तेत बैसुनी उपवास करू का दरिद्रीजी. एखादा गरीब मनुष्य घरामध्ये बसलाय, खायला काय नाही आणि खायला काय मिळत नाही म्हणून उपवासी आहे, पण त्याच्याच घरामध्ये जिथं बसलाय त्या जमिनीच्या खाली मोठे सोन्याचे हांडे पुरलेले आहेत, पण त्याचं ज्ञान नसल्यामुळं त्याला उपवास दरिद्र्यासारखं जगावं लागलं ना. तसं सर्व सुखाचं आम्हाला ज्ञान नसल्यामुळं आम्ही देखील संतांची संगती करतो, पण आमची पंगत मात्र चुकते हो. मग सर्व सुख जर पाहिजे असेल, कारण एक दुःख सर्व सुखांना वजा करतं, एक काय करतं, एक दुःख सर्व सुखांना वजा करून टाकतं. असा हा संसार आहे. दशरथ राजाला कशाचीही कमी नव्हती. 3 राण्या, 4 पुत्र, एवढं सगळं असताना सुद्धा एक पुत्र पोटाला नव्हता. म्हणजे सगळं सुख होतं पण पोटाला पुत्र नाही. याच्या एवढ्याशा त्या दुःखामुळे सगळं सुख वजा झालं. झालं की नाही वजा. तसंच बघा, फार वेळ आता कमी आहे. गौतम बुद्धांच्याकडे एक महिला गौतम बुद्धांच्याकडे गेली. पहिले सांगितलं काय मी, एक दुःख सगळ्या सुखाला वजा करतं, तसं दुःखाला सुद्धा दुःख वजा कसं करतं बघा. गौतम बुद्धांच्याकडे एक महिला गेली आणि ती महिला रडू लागली, काहीतरी करा म्हणे, माझा मुलगा वारला, काहीतरी करा की माझा मुलगा जिवंत होईल. त्यावेळी गौतमजींनी सांगितलं, गौतम बुद्धांनी सांगितलं, तू एक कर, मी करतो म्हणे, पण तू एक कर, तू गावामध्ये जा आणि ज्यांच्या घरामध्ये आजपर्यंत कुणाचाच मृत्यू झाला नाही असं घर शोध आणि त्या घरातनं मुठभर मोहऱ्या घेऊन ये. लक्षात आलं का तुमच्या? काय सांगितलं गौतम बुद्धांनी? तू कुणाच्याही घरात जा, पण त्या घरामध्ये आजपर्यंत कुणीही मेलेलं नको, कुणाचाही मृत्यू त्या घरामध्ये झालेला नको आहे. त्या घरातल्या मुठभर मोहऱ्या घेऊन ये, तुझं काम होईल म्हणे. ही सगळ्या गावभर फिरली, हिला घर सापडलं असेल का हो? असं एकही घर सापडलं नाही. त्यावेळेला तिला लक्षात आलं, उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हा मृत्यूलोक असल्यामुळं जन्माला आल्यानंतर मरावं लागतं आणि मरताना जर वासना शिल्लक राहिली तर पुन्हा जन्माला यावं लागतं. त्यामुळं तिचं दुःखातून दुःख वजा झालं. पण इथं दुःखातलं दुःख पण सांगितले नाही, सुखातलं सुख पण सांगितले नाही. जे कधी घटतही नाही आणि जे कधी वाढतही नाही, जे जसं आहे तसंच आहे ना, ते म्हणजे सर्व सुख आणि ते म्हणजे ब्रह्मसुख. तुकोबरायाने संतांच्या संगतीचा हा शेवटचा परिणाम शेवटच्या चरणामध्ये सांगितला. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन. ध्रुपद आहे, थोडंसं विस्तार करूया आणि मग ध्रुपद घ्या. कारण एकदा ध्रुपदाला जर भैरवी तुम्ही लावलात तर परत पंचायत होईल माझी. काय म्हटले तुकोबरायांनी सांगितलं? कशाचा परिणाम या सगळ्या अभंगामध्ये सांगितलेला आहे? फक्त संघाचा परिणाम. सगळ्यात सोपं संघाचा परिणाम तुम्हाला सांगते. मला बसलेल्याने उत्तर द्या.
वाईट सवयी शिकवाव्या लागतात का आपोआप जडतात? उदाहरणार्थ अपशब्द बोलणं किंवा शिव्या देणं. कुणी क्लास काढलेत कशा शिव्या द्याव्या, कसं वाईट बोलावं, ह्याचे काही क्लास नाहीत. पण श्लोक आणि अभंग किंवा हरिपाठ याच्याकरता क्लास लावावे लागतात. वाईट सवयी काय होतात? हा संघाचाच परिणाम आहे. कारण पतन आणि उद्धार संघाचा, पतन सुद्धा संघानंच घडतं, संगतीनंच घडतं, आणि उद्धार सुद्धा संगतीनंच घडतो. एखादा जर श्लोक भगवद्गीतेतला शिकायचा आहे तर त्याकरिता गीता परिवारासारख्या ऑनलाईन काय करायला क्लासेस अटेंड करावे लागतात, ते श्लोकाची संहिता घ्यावी लागते. पण एखादी जर शिवी द्यायची म्हटली तर ते कानावर पडल्यानंतर आपोआप येते. हा संघाचा परिणाम असल्यामुळं आपण कुणाच्या संगतीत राहावं हे ज्याचं त्यानं ठरवायचं. या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा विचारलं त्यावेळेला समजलं की पारायणाकरता महिलांची संख्या खूप आहे. किमान नाही म्हटले 30-35 महिला पारायणाकरता बसलेल्या आहेत. आणि या कीर्तनाकरता बऱ्याच महिला टाळ घेऊन सुद्धा आहेत. आणि खरंच ज्यांना भजनाचं अंग आहे ना त्यांनी टाळ घ्यायला हरकत नाही. कारण यारे लहान थोर याती भलते, आधी नारी घातलं आणि मग नर घातलं. म्हणजे सगळ्यांना समान अधिकार आहे. त्यामुळं पारायणला सुद्धा अजून कोण, उद्याचा एक दिवस आहे, मला वाटतं आता 18वा अध्याय आला असेल. 18वा अध्यायाचं सुद्धा वाचन केलं तर सुद्धा भरपूर पुण्य घडतं. तर उद्या अजून महिला जरी वाढल्या काकड्याला आणि त्या पारायणला तरी चालेल. आणि ज्यांना ज्यांना भजनाचं अंग असतं ना त्यांनी टाळ घेऊन उभं राहायला काही हरकत नाही. मुळात आमचं असं झालंय की परमार्थामध्ये प्रगती करायची असते हे आम्हाला माहीत नाही. संसारामध्ये एक मजला बांधला की दुसरा मजला काढायसाठी वर सळ्या आम्ही काढून ठेवतो सर, बरोबर आहे ना? का तर दुसरा मजला चढवायचा आहे. ही संसारामधली प्रगती आम्हाला कळते. पण भक्तीमध्ये सुद्धा भगवंताच्या प्राप्तीकरता, त्या सर्व सुखाच्या प्राप्तीकरता एक एक टप्पा पार करत करत तिथपर्यंत पोचायचं आहे हे आम्ही विसरतो. कारण या जीवाचा संग चुकतो. या जीवानं संग केला, कशाचा संग केला? मी आणि माझ्याचा संग केला. बाकी संग सोडून द्या लौकिकातले. वाईट माणसाचा संग केला मान्य आहे. विसंगती, कुसंगती आणि सत्संगती 3 संगती सांगितल्या. पण पहिला संग केला तो म्हणजे या शरीराला काय समजलं? स्वतःला मी समजलं. हे देह म्हणजे हे शरीर म्हणजे मी आहे असं आम्ही समजलो अज्ञानानं. आणि या शरीराच्या संबंधानं हे सगळे दिसणारे माझे आहेत हा देखील आपण एक संग केला. म्हणजे मी आणि माझं कुटुंब हे 2 संग फक्त या जीवानं टाकलं तर या आसक्ती टाकल्यामुळं काय होईल? सर्व सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मुळात हे शरीर नरदेहाच्या कशाकरता मिळालेलं आहे? नरदेह सर्व सुखाच्या प्राप्तीकरता मिळालेला आहे. नरदेहाचे संबंधे सच्चिदानंद पदवी घेणे. अरे बाबांनो, सुखाला दुसरा विपरीत शब्द आहे दुःख. पण भगवंत सर्व सुख म्हणजे सच्चिद आनंद रूप ते आहे. आणि आनंदाला दुसरा विरोधार्थी शब्द जर असेल तर मला सांगा. सुखाला दुःख दुसरा शब्द विरोधार्थी आहे, पण आनंदाला काय शब्द आहे हो विरोधार्थी? आणि असं आनंद स्वरूप माझा भगवंत आहे. आणि सच्चित आनंद म्हणजे हे सर्व सुख. जर सच्चित म्हणजे त्रिकालामध्ये त्रिकालाबाधित सत्य एक ते आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. 3 काळामध्ये जे आहे आणि आहे ते सत, त्याचं जसं सत स्वरूप आहे तसंच या जीवाचं सुद्धा सत स्वरूपच आहे. तो चिद्रूप आहे म्हणजे ज्ञानरूप आहे, तसा हा जीव सुद्धा ज्ञानरूपच आहे. आणि तो आनंद रूप आहे तसं मी देखील आनंद रूपच आहे. तो सच्चिदानंद स्वरूप, तसंच माझं हे स्वरूप. जेव्हा आपल्याला हा अप्रोक्ष अनुभूती येईल ना तेव्हा तुकोबारायांनी सांगितलेलं सर्व सुख मला मिळालं म्हणायला हरकत नाही. नवे नवे मला मिळालं असं म्हणायला सुद्धा आम्ही स्वरूपानं शिल्लक राहत नाही. कारण मला ज्ञान झालं असं म्हणणं सुद्धा हे द्वैतातलंच म्हणणं आहे. कारण ज्ञान आणि मला झालं म्हणणं याच्यामध्ये 2 वस्तू आल्या. आणि सर्व सुखामध्ये जर अद्वैत असेल तर सर्व सुखाची प्राप्ती करता अद्वैत स्थिती प्राप्त केली पाहिजे. म्हणजे मी आणि परमात्मा एक रूप एकच आहे याचं अप्रोक्ष अनुभूती आली पाहिजे. परोक्ष आणि अप्रोक्ष शास्त्राने सांगितलं. परोक्ष म्हणजे काय
तर फक्त शब्दानं ज्ञान होणं आणि अप्रोक्ष म्हणजे स्वतःला अनुभूती येणं. मग स्वतःला जर अनुभूती यावी आणि त्या सर्व सुखाची प्राप्ती मला व्हावी असं जर वाटत असेल तर काय करायचं? तेथे रामनाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उच्चिष्टाचे. घ्या द्रुपद घ्या. तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता माझ्या तुकोबरायाने संघाचं महात्म्य आणि जीवानं कुणाचा संघ करावा हे अतिशय सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. आणि या संघाचा परिणाम म्हणजे असा जर संघ केला तर आपल्याला शेवटी काय प्राप्त होतं? तर नरदेहाला आल्यानंतर जे प्राप्त करायचं असतं तेच प्राप्त होतं. पण कशामुळं होतं? तर संतांच्या संगतीमुळं आणि राम नाम श्रवण आणि सतत मुखामध्ये ते नाम घेतल्यामुळं या जीवाला सर्व सुख मिळतं. पण सुखाची व्याख्या संतांच्याने आमची जराशी बदलली. संत सर्व सुख एक ब्रह्मसुख मानतात. म्हणून तर माऊलीने म्हटलं किंबहुना सोये जीव आत्मयाचेला आहे आणि तेथ जे होय तया नाम सुख. माऊलीने सुखाची व्याख्या सांगितली. आत्मसुख हेच आपलं सुख आहे. मग आपण आता कशाच्या तयारीला लागायचं? मला सांगितलेलं आहे की ताई 10 वाजायच्या आधी एक 10 मिनटं जरी आधी हे करता आलं तरी बघा. कारण काय काढायचं इथं आता? ड्रॉ काढायचं आहे. ज्या काकड्याला नेहमी महिला हजर राहतात त्यांच्याकरिता प्रयत्न चांगला आहे, कारण याच्यामुळे संख्या पण वाढेल. पण तुम्ही ड्रॉमध्ये मला वाटते साडी वगैरे देत असाल, बरोबर आहे ना? चांगली गोष्ट आहे. प्रत्येक ठिकाणी तेच दिलं जातं. पण त्याच्यामध्ये आता यावर्षी करा, पण पुढच्या वर्षी जरा बदल करता आला तर बघा. साडी दिली तर ती तिजोरीमध्ये तशीच पडून राहील. या दुसऱ्या पाहुणीला, त्या पाहुणीला, त्या पाहुणीला, एवढंच होईल. माझं काही टीका नाही आहे तुमच्यावर. तुम्ही उपक्रम राबवाला आहे, खूप चांगला राबवाला आहे. तुम्ही करा यावर्षी. पण पुढच्या वर्षी जे ड्रॉ काढाल ते ड्रॉमध्ये जिचं नाव येईल तिला ज्ञानेश्वरी भेट द्या. कारण तोच संतांचा संघ आहे. पटलं तर घ्या, बरोबर आहे काय? बघा, कारण आता साड्यांना कसं झाले, चांगलं आहे साड्या देताय, चांगली गोष्ट आहे, प्रश्नच नाही आहे. पण ज्ञानेश्वरी का द्या? कारण घरोघरी ज्ञानेश्वरी हा माझ्या गुरूंच्या आशीर्वादानं माझा संकल्प आहे. आणि आम्ही जे काही मिळतं त्याच्यातून ज्ञानेश्वरीच खरेदी करतो. कीर्तनातून वगैरे जे काही मिळतं त्याच्यातून फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरी खरेदी करायच्या
आणि प्रत्येक गावामध्ये जर गेलं तर कुणी सांगितलं की ताई मला ज्ञानेश्वरी द्या, अशा ठिकाणी आम्ही त्या ज्ञानेश्वरी कोणत्याही प्रकारचं मूल्य न घेता त्या ज्ञानेश्वरी देतो. म्हणजे घरोघरी ज्ञानेश्वरी. माझी माऊली जर घरोघरी पोचली आणि त्या ज्ञानेश्वरीवर एकदा जर बोट फिरवला तर माझी माऊली तुमचं बोट कधीही सोडणार नाही. त्यामुळं पुढच्या वर्षीपासून ज्ञानेश्वरी दिला. विनंती आहे माझी, पटलं तर घ्या, नाही जर पटलं तरी सुद्धा चालतंय, काही हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल. हो. संत समागमी एखादी ये परी, फावे त्याचे द्वारी श्वानयती, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबरायांचा. त्यामुळे झालेली सेवा माझ्या तुकोबरायांच्या चरणी अर्पण करते. माझे गुरुवर्य डॉक्टर देशमुख काका राहणार मुरगुड यांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करते. पतीची या मता अनुसरे पतिव्रता म्हणून झालेली सेवा मिस्टरांच्या चरणी देखील अर्पण करते. टाळकरी माळकरी गावकरी महिला वृंद सर्वांच्या चरणी ही झालेली सेवा अर्पण करते. आणि वक्ता तो नव्हे श्रोते नवीन. मला सांगायचं आहे पण ऐकणारं कोण नसेल तर, त्यामुळे सगळ्यात मोठा वाटा जर कुणाचा असेल तर माऊलीने 9व्या अध्यायात म्हटले, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी तो दुबळा अर्चितसे भक्ती. अरे तुम्ही जर ऐकणारे नसता तर मी सांगायचं होतं कुणाला. त्यामुळं श्रवण चांगल्या पद्धतीने केलात म्हणून झालेली सेवा सर्व श्रोत्यांच्या चरणी देखील अर्पण करते. आणि कीर्तनाचा प्राण म्हणजे मृदंग, त्यामुळं मृदंगमणी सुंदर साथ दिला. त्यामुळे झालेली सेवा आपल्याही चरणी अर्पण करते. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम या सर्व संतांच्या चरणी झालेली सेवा आणि माझा आनंदाचा कंद आणि माझी रखुमाई माता हिच्याही चरणी झालेली सेवा अर्पण करते. माझ्या सेवेला पूर्णविराम देते. जरासं माझ्या तुकोबरायांचं भजन करायचं आहे, कारण तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकाराम 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 किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, ते तर माझे जे उरले पाईक पण. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसाद वाचुनी तुमची या विठ्ठला. पुन्हा एकदा झालेली सेवा जी आहे ती सर्व संतांच्या चरणी अर्पण करते आणि माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देते. विठ्ठल जय जय विठ्ठल.